तामसा येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता समितीची बैठकीचं आयोजन। नांदेडच्या तामसा या गावात 2 गटात वाद झाला। या वादानंतर दोन्ही गटात दगडफेकीची घटना घडली। पोलिसांच्या वाहनांना देखील या टोळक्यांनी लक्ष केलं। या घटनेत 4 जण जखमी झाले आहेत। काल तामसा येथे भाजी भाकरीची पंगत होती। या यात्रेत काही युवक मुलीची छेड काढत होते असा आरोप आहे। मुलीच्या छेड काढण्यावरून 2 गटात राडा झाला। या राड्यानंतर तामसा शहरात या दोन्ही गटाने धुडगूस घालत अनेक भाजीपाल्यांची दुकानं तसेच इतर दुकानांची नासधूस केली। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्या संदर्भात आज तामसा ग्रामपंचायत येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने जनता समिती बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीला हिंदू मुस्लिम ग्रामपंचायत कर्मचारी, आजी माजी सदस्य, राजकीय पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना पोलीस उपाधीक्षक शफकत आमना म्हणाले, आज तामसेला शांतता कमिटीची बैठक ठेवली होते। तामसेला मागच्या वेळी यात्रा जी आहे ह्यावेळीची त्याच्यात भांडण झालं होतं। त्या भांडणाचा थोडासा दंगल झाला होता हिंदू मुस्लिममध्ये। ते आज मीटिंग घेऊन हे समाजात जे लोकांना आहे त्यांना समजावून सांगितले की पुढच्या वेळी असं होऊ नको आणि जे काही झालं तर मी पोलिसांसमोर येऊन तक्रार द्या, आम्ही कारवाई करण्यासाठी प्रयत्न करतो आणि नक्कीच जे समाजकंटक लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करणार आहोत।